हॅलो एव्हरीवन, मी शिवानीज ऑडिओ बुक अँड व्लॉग्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते। तर मी आज तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे खूप इम्पॉर्टंट टॉपिक आणि हा माझ्यासाठीसुद्धा इम्पॉर्टंट आहे आणि आपल्याला काही गोष्टी कळत नाही म्हणून मी आज एकदम करेक्ट अँड परफेक्ट माहिती घेऊन आली आहे की स्किन केअर टिप्स इन मराठी। उन्हाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यायची है ना, की खूपच गरमी असते, आपण पाणी तर भरपूर पितो पण आपल्याला समजत नाही किंवा कोणाकोणाला रॅशेस वगैरे होतात उन्हाळ्यामध्ये। तर ह्या सगळ्या गोष्टी आज आपण इथे डिस्कस करणार आहोत। उन्हाळ्यात त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते कारण या ऋतूमध्ये कडक उन्हाचा आणि हवेतील कोरडेपणाचा त्वचेवर परिणाम होतो। तीव्र उन्हामुळे त्वचा लाल होते, काळी पडते, कोरडी होते आणि निस्तेज दिसू लागते। शरीरातील उष्णता वाढल्यामुळे अनेकांना घामोळे येणे आणि त्वचेवर पुरळ येणे यासारख्या त्रास होतात, तर काहींना सनबर्नचा त्रास होतो ज्यामध्ये त्वचेवर काळे डाग पडतात, खाज येते व सूज येते। बऱ्याच लोकांना उन्हाळ्यामध्ये मुरुमचा म्हणजे की ॲक्ने ब्रेकआउट्स इन समरचा त्रास होतो। हे सगळे विकार टाळण्यासाठी उन्हाळ्यातही त्वचेला टिकवण्यासाठी त्वचेची योग्य ती काळजी घेणे आवश्यक आहे आणि या लेखात आपण बघणार आहोत उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठीचे काही घरगुती उपाय, मराठीतून होम रेमेडीज फॉर समर स्किन केअर इन रेमेडी। वरीड अबाउट योर स्किन कंडिशन, गेट इन टच विथ बेस्ट फॉर अवर स्किन स्पेशालिस्ट इन पुणे। ठीक आहे, ही ॲडव्हर्टाइजमेंट होती, लेट इट बी। उन्हापासून त्वचेचे संरक्षण करणे म्हणजे की सन प्रोटेक्शन द स्किन अतिशय महत्त्वाचे आहे। त्यासाठी उन्हात बाहेर पडत असणार तर छत्री किंवा डोक्यावर रुमाल किंवा टोपीचा वापर करा। डोळ्यांभोवती त्वचा चेहऱ्याच्या इतर त्वचेच्या तुलनेत नाजूक असते, म्हणूनच उन्हात जाताना सनग्लासेस घाला, तसेच सनस्क्रीनचा वापर करा। आणि सनस्क्रीनसुद्धा कोणत्या प्रकारच्या वापरायच्या या सगळ्याबद्दल मी व्हिडिओ दिलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तुम्ही तो व्हिडिओ नक्कीच ऐका। उन्हाळ्यामध्ये खूप मेकअप वापरू नका कारण त्वचेला श्वास घेऊ देणे महत्त्वाचे असते आणि उन्हाळ्यामध्ये पावडर स्वरूपातील मेकअप उत्पादन वापरणे केव्हाही चांगले। या ऋतूमध्ये ओठ कोरडे पडतात, त्यांची काळजी घेण्यासाठी लिप केअर इन समर लिप बामचा वापर करा। आणि घाम आणि चिकटपणामुळे त्वचेची रंधडे मोकळी राहत नाही, त्यामुळे मोकळे ठेवण्यासाठी काकडी किंवा ॲलोवेरा असलेला टोनर वापरा है ना। आणि त्वचेवर अँटीऑक्सिडंट सिरमचा म्हणजे की वापर करा। रोजच्या खाण्यामध्ये अँटीऑक्सिडंट युक्त पदार्थाचा समावेश करा। उन्हाळ्यामध्ये भरपूर पाणी पितोच आपण आणि प्यायचं सुद्धा आहे। घामावाटे शरीरातील पाणी निघून जाते, ज्यामुळे उन्हाळ्यामध्ये अधिक पाणी पिणे आवश्यक असते। रोजच्या आहारात फळांचा रस, सरबत यांचा समावेश करा। असे केल्याने आपल्या शरीरातील पाण्याचे प्रमाण योग्य राहील आणि त्वचेच्या विकारांना आळा बसण्यास मदत होईल। उन्हाळ्यात त्वचेची काळजी घेण्यासाठीचे अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कमी गरम पाण्याने आंघोळ करा। मला तरी असं वाटते की उन्हाळ्यात कोणीच गरम पाण्याने आंघोळ करत नाही, सर्व थंडच पाण्याने आंघोळ करत असतील। खूप गरम पाणी घेतल्यास त्वचा कोरडी पडते आणि त्वचेचे इतर काही त्रास होऊ शकतात। उन्हाळ्यात सुती कपड्यांचा वापर करा जेणेकरून घामामुळे पुरळ इतर उष्णतेच्या विकारांना दूर ठेवण्यात येईल। आणि तुमची त्वचा जर कोरडी असेल तर क्रीमचा वापर करा। जर तुमची त्वचा तेलकट असेल तर वॉटर बेस्ड मेकअप उत्पादन वापरा। अनेक वेळा उन्हाळ्यात डोळ्यांची तसेच त्वचेची आग होते किंवा जळजळ होते, तसेच होत असल्यास डोळ्यावर किंवा त्वचेच्या भागावर थंड पाण्याच्या पट्ट्या किंवा काकडीचे तुकडे ठेवा। असं केल्याने आग किंवा जळजळ होणे थांबतेच, पण शरीरातील उष्णताही सुद्धा कमी होते। चंदन, आमसूल, ताक, दही यासारखे पदार्थ त्वचेवर लावल्याने शरीरातील उष्णता कमी होते आणि उष्णतेमुळे होणारे त्वचेचे विकारही होत नाही। त्वचेवर पुरळ किंवा घामोळे असल्यास अथवा उन्हामुळे त्वचेची आग होत असल्यास चंदनाचा लेप लावा, कडुलिंबाचा लेप लावा किंवा ताक, दही अशा थंड पदार्थाचा वापर करा। यामुळे त्वचेला थंड आणि शांत वाटेल आणि उन्हाळ्यात होणारे त्वचेचे त्रासही म्हणजे की स्किन प्रॉब्लेम्स इन समर कमी होतील। थोडक्यात सांगायचे झाले तर उन्हाळ्यामध्ये त्वचेची रंध्रे मोकळी ठेवली पाहिजे म्हणजे की प्रिव्हेंट स्किन पोर्स फ्रॉम क्लॉगिंग। त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यासाठी कीप द स्किन हायड्रेटेड अँड शरीरातील उष्णता वाढू नये यासाठी भरपूर पाणी तसंच थंड पदार्थ दैनंदिन आहारात समावेश करणं खूप महत्त्वाचं आहे। अशा प्रकारे त्वचेची योग्य काळजी घेतली तर उन्हाळ्यातही तुमचा चेहरा तजेलदार आणि टवटवीत दिसू शकतो आणि त्वचेचे उन्हाळ्यात उद्भवणारे आजारसुद्धा तुम्हाला होणार नाही।
होप सो तुम्हाला याच्यातून भरपूर काही शिकायला मिळालं असेल आणि नवीन काहीतरी माहिती मिळाली असेल. ठीक आहे, तुम्ही हा व्हिडिओ ऐकला, खरंच मला खूप छान वाटलं. व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. भेटू आपण अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये.